उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे। गणेशोत्सवापूर्वी शहरातील खड्डे बुजवले जाणार असा दावा महापालिकेने केला होता, पण गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर आहे। काही तासांमध्ये गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे, पण शहरातील खड्ड्यांची स्थिती जैसे थेच आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। गणेश उत्सवाला काही तास शिल्लक असतानाच उल्हासनगर शहरामध्ये खड्ड्यांची जी परिस्थिती आहे ती जैसे ते आहे। आज आपण कॅम्प 5 मधील भाटिया चौकामध्ये आहोत आणि या भाटिया चौकामध्ये खड्ड्यांचं जे साम्राज्य आहे ते पाहायला आपल्याला मिळत आहे। ठिकठिकाणी खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत आणि वाहन चालक जे आहेत ते मोठ्या कसरीनं या खड्ड्यांमधून आपली जी वाहने आहेत ती वाहने चालवताना आपल्याला दिसत आहेत। त्याचबरोबर उल्हासनगर महानगरपालिकेने गणेश उत्सवापूर्वीच ही जी शहरामधील खड्डे आहेत ते बुजवले जाणार अशा प्रकारचा जो दावा होता तो दावा केला, मात्र इथे केलेला जो दावा आहे आता तो प्रत्यक्षात फोल ठरताना दिसतोय। आणि गणरायांच्या आगमनाला खड्ड्यांचं विघ्न अशी जी परिस्थिती आहे ती आज उल्हासनगर शहरामध्ये पाहायला मिळते। आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या विरोधामध्ये आता नागरिकांनी जो आहे तो संताप व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन सलीमसह किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, उल्हासनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।